नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण सरळ सेवेसाठी जी सीरीज राबवतो आहे त्याच्यातला हा आपला आता चौथा टॉपिक आहे। चौथा टॉपिक आहे असं म्हणतेय मी। बघा काय सांगायचं आहे मला ते नीट समजून घ्या। जे कोणी पहिल्यांदा लेक्चर ऐकत असेल, हे बघा ही आहे अनुक्रमणिका। याच्यातले आमचे हे बघा हे टॉपिक झालेले आहेत आपले हे दोन। हे 13 पार्ट्स मध्ये झाले आहे, हे 4 पार्ट्स मध्ये झाले आहे आणि हा चालू आहे। ठीक आहे, महाराष्ट्र भौगोलिक आणि संकीर्ण हा पार्ट आपला चालू आहे। ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं मॉर्निंगला याचे लेक्चर टाकत जाईल आणि मला वेळ भेटला तर मग दुसरा टॉपिक इव्हिनिंगला घेईल। तर समाज सुधारक आज मी आणलेले आहेत। ठीक आहे, तर समाज सुधारक आज एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचं माझं टार्गेट आहे। बघूया कितपत शक्य होतं। तर आपण स्टार्ट करूया। बरं, त्यापूर्वी सांगायचं आहे इकडे खूप मुसळधार पाऊस येतोय, तरी मी दारा खिडक्या लावून बसलेली आहे। तरी आवाज येत असेल तर थोडंसं इग्नोर करा, पण नसेलच येत कारण कमीच आहे आवाज। समजा लाईट वगैरे गेली तर मी सगळं सेटअप मांडून ठेवलेला आहे। बरं, दुसरी गोष्ट समाज सुधारक आपण हे जे बघणार आहोत, तर ह्या व्हिडिओमध्ये मी अजिबात खूप काही एक्सप्लेन करण्याच्या फंदात पडणार नाहीये। त्याच्या मागे कारण आहे, कारण आपण कंबाईन मुख्य परीक्षेला समाज सुधारक हा टॉपिक याच्यावर जे काही PYQ आलेले आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले आहेत, हे आपण सगळे ऑलरेडी कंप्लीट केलेले आहे आणि ते विस्तृत स्वरूपात केलेले आहे। त्यासाठी सोर्स आपण काय वापरलेला, तर आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक वापरलं आहे आणि त्याच्यातून आपण सगळे टॉपिक कव्हर केला आहे। आणि मी तुम्हाला वेळोवेळी ट्रिक्स पण दिलेले आहेत, वेळोवेळी तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट कशी लक्षात ठेवायची हे पण सांगितलेलं आहे। तर हे आपण जस्ट रीड करणार आहोत आणि कोणाला इन डिटेल अभ्यास करायचा असेल PYQच्या स्वरूपात तर सगळे समाज सुधारकांचा टॉपिक आपला झालेला आहे, जो मुख्य परीक्षेला म्हणजे कंबाईन मुख्यला येऊन गेलेले आहेत प्रश्न, ते आपण कंप्लीट केलेले आहे। ठीक आहे, तर बघा मी तुम्हाला हे सांगते की ते व्हिडिओ कुठे आहे। तर माझ्या चॅनलला व्हिजिट केलं ना की हे बघा हे असं दिसतं। मग इथे जे आहे इथे प्लेलिस्टवर जायचं। ठीक आहे, इथे प्लेलिस्टमध्ये बघा ही सगळी प्लेलिस्ट तुम्हाला दिसतीये। तर याच्यातच तुम्हाला समाज सुधारकांचे टॉपिक मिळून जातील। मी तुम्हाला दाखवते तरी, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येऊन जाईल की मी कोणते म्हणते आहे। ठीक आहे, आता काही समाज सुधारक खूप मोठे आहेत, मग त्यांच्यासाठी मी वेगळं प्लेलिस्ट बनवली आहे। ठीक आहे, जसं शाहू महाराजांवर 2 व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता, महात्मा फुलेंवरचे बघू शकतात, नंतर नाही 1-2 मिनिट फक्त पुढे आहे ते बघा। तुम्हाला बाकीचे समाज सुधारक कुठे भेटतील, तर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य ही प्लेलिस्ट आहे ना, त्याच्यात तुम्हाला सगळे भेटतील। एकूण 22 व्हिडिओज आहेत आणि त्याच्यात जे काही समाज सुधारकांवर प्रश्न आलेले आहेत महत्त्वाच्या व्यक्ती, ते सगळं आपण कंप्लीट केलेलं आहे। ठीक आहे, तर इन डिटेल कोणाला बघायचे असतील, सोबत नोट्सही काढायच्या असतील तर तुम्ही ह्या प्लेलिस्टवर जाऊन बघू शकतात। ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट आता याच्यातले प्रश्न माझ्या दृष्टीने असं वाटतं की सोपे आहेत आणि हे सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या सरळ सेवेच्या एक्झामला। तर त्यामुळे हे प्रश्न तर आलेच पाहिजे सगळ्यांना, असं माझं मत आहे। पण जर कोणाला याच्यातले प्रश्न खूप नवीन वाटत असतील, कोणाला माहितीच नसतील, तर माझी एक विनंती असेल की तुम्ही हे सगळे तोंडपाठच केले पाहिजे। तुम्हाला काही ना काही करून ह्या गोष्टी माहितीच पाहिजे। ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी मी सांगणार की म्हणजे हे जर कोणाला माहिती नसतील, कारण हे सगळं बेसिक आहे, याचे बरेचसे प्रश्न मला असं वाटतं सगळ्यांना येत असतील, पण ज्यांना कोणाला नसतील त्यांनी कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही। आपल्याला माहिती नसतं, पण जेव्हा कोणीतरी आपल्याला सांगतं की हे सगळं महत्त्वाचं आहे, तेव्हा आपलं काम असतं की ते सगळं कंप्लीट करून घेणं, कारण कोणी ना कोणी इनिशियल स्टेजला असतं, कोणी ना कोणी सिनियर झालेलं असतं। ठीक आहे, तर मग तुम्ही हे सगळं पाठ केलेलं पाहिजे जे अगदी इनिशियल स्टेजला बघत आहेत त्यांनी। ठीक आहे, तर बघा आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी। जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना ही फलटण कोणी तयार केली, तर बघा रासबिहारी बोस यांनी।
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? तर इंग्रजी. कसं लक्षात ठेवणार? मराठामध्ये मराठा म्हणजे मराठी हा शब्द आहे, तर ते इंग्रजीमध्ये, आणि केसरी हे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? श्री दादोबा पांडुरंग तरखडकर. आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करिता डॅश डॅश यांनी स्थापन केला? तर पंडिता रमाबाई यांनी. ठीक आहे. पुढे बघा, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? महात्मा फुले. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर यांनी. बरं, मला हे सांगायचं राहिलं की मी सोर्स म्हणून काय वापरते आहे, तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे, हे मी वापरत आहे. याच्यातूनच आपण सगळे सरळ सेवेचे प्रश्न कव्हर करत आहोत. ठीक आहे. चला आपल्या प्रश्नाकडे वळूया. कुठे होतो आपण? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बाळशास्त्री जांभेकर. पुन्हा बघते. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? महात्मा फुले आहेत. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर सत्यशोधक समाज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? 25 डिसेंबर 1927. 25 डिसेंबर 1927. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश डॅश होते? तर यशवंतराव. छत्रपती, आता बघा कसं असतं, जे मी लेक्चर केलेले आहेत ना, त्याच्यात मी कसं शिकवते की आता बघा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं मूळ नाव काय सांगितलं? यशवंतराव. मग मी तिथे हे सांगितलं आहे की यशवंतराव हे नाव अजून कोणाचं होतं? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो मुलगा दत्तक घेतला होता, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जो मुलगा दत्तक घेतला होता, त्याचं हे नाव यशवंत होतं. मी अशा तुम्हाला गोष्टी सांगत असते. पुन्हा अजून काय सांगते की आता सत्यशोधक समाज इथे आला आहे, पण मग हे पण माहिती पाहिजे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली आहे? तर 1873ला झाली आहे. अशा गोष्टी. तर मग हेच म्हटलं मी की ह्या कोणत्याही गोष्टी मी इथे रिपीट करणार नाही आहे. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला तिकडे जाऊन सगळं बघायचे आहेत व्हिडिओज. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश वर्षी झाला? तो 1657. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर शाहू महाराज. आणि तो कधी असतो? 26 जूनला. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? सावित्रीबाई फुले यांनी. बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे. पुढे बघा, महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? तर महात्मा फुले यांनी. ठीक आहे. इसवी सन, आता बघा इथे जर महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा कुठे स्थापन केली, म्हणजे इथे लिहिलंय कोणी स्थापन केली, मग ती किती साली स्थापन झाली, मग ती कुठे स्थापन झाली, मग दुसरी कुठे होती, तिसरी कुठे होती, वेताळपेठेत कोणती होती, या सगळ्या ज्या बारीक सारीक गोष्टी मी त्याच्यात कंप्लीट केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकडे जाऊन हे सगळे व्हिडिओ बघायचे आहेत. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅश डॅश यांनी घेतला? ते छत्रपती शाहू महाराज यांनी. मी काय करते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याच्या लिंक प्रोव्हाइड करते, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शाहू महाराज यांनी घेतला. पुढे बघा, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. द अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. आता ही गोष्ट इथेच संपत नाही, आपल्याला कुठे केली, त्याची स्थापना कधी झाली, कोणत्या ठिकाणी झाली, किती साली झाली, ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर विधवांना शिक्षण. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर राजीव गांधी यांचा. तर बघा, त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 ला झाला आणि 20 ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. आणि त्यांचं जेव्हा निधन झालेलं तो दिवस काय? दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. हे आपण सगळं बघितलेलं आहे. म्हणून 20 ऑगस्ट आणि 21 मे दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण त्यांचं जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक दोन्ही कायमतरी म्हणून सेलिब्रेट केल्या जातं. ठीक आहे. मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री डॅश डॅश या काळात होते? तर 1956.
गणेश वासुदेव जोशी डॅश डॅश या नावाने ओळखले जातात तर सार्वजनिक काका. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर गोपाळ बाबा वलंगकर यांनी केली. पुढे बघा, विटाळ विध्वंसक या ग्रंथाचे लेखक डॅश डॅश हे होते तर गोपाळ वलंगकर. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर पंजाबराव देशमुख यांनी केली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आत्मचरित्राचे हे नाव आहे तर हैदराबाद मुक्ती लढ्यातील माझ्या आठवणी. काँग्रेसच्या इतिहासातील पहिले ग्रामीण अधिवेशन डॅश डॅश येथे भरले तर फैजपूर जळगाव येथे आणि किती साली 1936 साली. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्रातील पहिल्या प्रशिक्षित महिला डॅश डॅश या होत्या तर सावित्रीबाई फुले. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक होते मेघाजी लोखंडे. मूकनायक हे नियतकालिक डॅश डॅश यांनी सुरू केले तर 1920 साली आंबेडकर यांनी. ठीक आहे. ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर केशवराव जेधे यांनी. द्विभाषिक मुंबई प्रांताचे शेवटचे मुख्यमंत्री डॅश डॅश हे होते तर यशवंतराव चव्हाण. डॉक्टर आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला, त्याचे कारण होते तर हिंदू कोड बिल 1948. डॅश डॅश येथे महाराष्ट्रातील पहिली सूतगिरणी स्थापन झाली तर मुंबई या ठिकाणी. पुढे बघा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली 1942. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली तर सुरत अधिवेशनात. मग आपल्याला त्याचं साल पण माहिती पाहिजे तर 1907. मादाम कामा मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? स्टुटगार्ट जर्मनी. तर याचं वर्ष पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते किंवा आहेत तर वासुदेव बळवंत फडके. महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर 1873. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय तर किसन बाबूराव हजारे. रयत शिक्षण समाजाची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. पवनधाम आश्रम कोणी स्थापन केला तर आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केला. ठीक आहे. पुढे बघा, कोणते साहित्य महात्मा फुले यांचे आहे तर गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूड. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी. ठीक आहे. आता हे माहिती पाहिजे की त्यांनी केसरीचं संपादन बंद केलं आणि मग त्यांनी त्याच्यानंतर सुधारक हे साप्ताहिक स्टार्ट केलं. मग त्याचं वर्ष आपल्याला माहिती पाहिजे. हे सगळं त्या व्हिडिओजमध्ये जाऊन बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर महू मध्य प्रदेश. पहिली स्त्री कादंबरीकार कोण तर साळूबाई तांबवेकर. ठीक आहे. कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे तर शाहू महाराज यांचे. कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला तर रघुनाथ धोंडो कर्वे. ठीक आहे. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय व पहिले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिबा फुले. राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कागल. प्रभाकर हे साप्ताहिक डॅश डॅश यांनी सुरू केले तर भाऊ महाजन यांनी. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? महू. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे? नांदेड. इकडे मी गेलेली आहे आणि छान आहे ते ठिकाण. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळ बाबा वलंगकर. म्हणजे नांदेडला रेणुका मातेचं मंदिर आहे आणि अजून हे पण आम्ही बघितलं, मंदिरात पण गेलो होतो आणि इथे नांदेडला पण भेट देऊन आलेलो या ठिकाणी. आणि अजून आहे तिथे काही ठिकाणं जे बघण्यासारखे आहेत. अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली तो गोपाळ बाबा वलंगकर यांनी. पुढे बघा, कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ते यशवंतराव चव्हाण यांचे. सन 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळेची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते? तर गोपाळ कृष्ण गोखले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले तर संत गाडगे बाबा. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली
तर बाबा आमटे यांनी. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण? डॉक्टर अभय बंग. स्वामी विवेकानंदांचा जन्म केव्हा झाला? 12 जानेवारी 1863. स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? तर ताराबाई शिंदे. संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. हे सगळे प्रश्न फार महत्त्वाचे बरं का. कोणीही असं सिरियसनेस ठेवा, म्हणजे कोणी असं म्हणून सोडून नका देऊ की हे काय छोटे प्रश्न आहे आणि आम्हाला येतात, असं काही नाही आहे. हे सगळे प्रश्न आपले तोंडपाठ होणे खूप गरजेचे आहेत. काही काही प्रश्न माझ्यासाठी पण नवीन आहेत, ठीक आहे. त्यामुळे सगळे प्रश्न नीट तोंडपाठ करून घ्या आणि नीट मन लावून ऐका. संत ज्ञानेश्वरांचे संपूर्ण नाव काय होते? ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. कोणत्या नेत्यास राष्ट्रसंत या पदवीने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती असताना गौरविले आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. होनाजी बाळा हे कोण होते? तर शाहीर होते. आता बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस काय सांगते व्हिडिओमध्ये की सरळ सेवेच्या हे पुस्तकाला तुम्ही असं नका म्हणू की फक्त सरळ सेवेचे स्टुडंट वापरतील. याच्यातला माहिती जी दिली आहे ना ती खूप महत्त्वाची आहे का, ते पण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते. आता बघा, आपण तरी उदाहरण बघू. आता कंबाईनला 1 जूनला जो प्रश्न आलेला होता बघा, हा जो प्रश्न होता, सत्यशोधक जलसा या कला प्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते विचारले त्यांनी? तर त्याचं उत्तर होतं होनाजी बाळा. बघा, होनाजी बाळा हे कोण होते? शाहीर होते. म्हणजे कुठे ना कुठे वाचलेली माहिती, कुठे ना कुठे पाठ केलेली गोष्ट आपल्याला दुसऱ्या एक्झाममध्ये पण कामं येते. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं, ठीक आहे. होनाजी बाळा हे कोण होते? तर हे शाहीर होते. ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. निष्काम कर्म मठची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. वचन कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय? मुरलीधर देवीदास आमटे. मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे डॅश डॅश हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तो पोंभुर्ले. बाळशास्त्री जांभेकरांविषयी बोलतोय आपण. त्यांचं जन्मस्थान रत्नागिरीमध्ये कुठे? पोंभुर्ले या ठिकाणी. लोकमान्य, आपण टिळकांना लोकमान्य म्हणतो, ठीक आहे. तर जयप्रकाश नारायण यांना काय? लोकनायक, ठीक आहे. महात्मा गांधीच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर राजघाट. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. आपलं झालंय ऑलरेडी 1920ला आपण बघितलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला? तर 14 नोव्हेंबर या तारखेस झाला. रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॅश डॅश व्यक्ती संगीतकार आहेत? तर नौशाद. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय? तर पुतळीबाई किंवा पुतलीबाई. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? न्यायमूर्ती रानडे. आत्मवृत्त हे आत्मचरित्र 1915 रोजी प्रसिद्ध झाले. ते कोणाचे होते? तर महर्षी कर्वे यांचे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना. डॅश डॅश यांना भारतातील गिरणी कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हटले जाते. तर नारायण मेघाजी लोखंडे यांना. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली? तर 10 एप्रिल 1875ला, ठीक आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले यांनी. सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव डॅश डॅश आहे? तर नायगाव. कमवा वशिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण? तर कर्मवीर भाऊराव पाटील. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर साने गुरुजी. दुष्काळाच्या प्रश्नावरील खतफोडीच्या बंडांशी कोण संबंधित होते? तर महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ डॅश डॅश देशातील जनतेस अर्पण केला आहे? तर अमेरिकेतील जनतेला. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांचा डॅश डॅश हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे? तर सत्यार्थ प्रकाश. पुढे बघा, स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? तर रामकृष्ण परमहंस. बालहत्या प्रतिबंधक गृह अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाज सुधारकाचे आहे? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे. कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? छत्रपती शाहू महाराज.
हिंगणेश्री शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. पुढे बघा, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छात्रालय हे कार्य कोणी केले? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले. 1855 ते लिहिल्या गेलेलं आहे. आता हे का मी तुम्हाला सांगते, कारण आपल्याला तारखा पण विचारल्या जातात, साल विचारले जातात, आणि हे आपण त्या व्हिडिओजमध्ये व्यवस्थित पाठ करून घेतलेले आहे. लोकहितवादींचे पूर्ण नाव काय? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ गणेश आगरकरांच्या विचारसरणीला काय म्हणतात? एकेश्वरवाद. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून महात्मा गांधींनी कोणता वारसा घेतला? राजकारणाचे अध्यात्मीकरण. गांधींच्या विधायक कार्यक्रमाचा भाग 9 काय? तर चरखाबंदी. झिरपता सिद्धांत हा कोणत्या मुद्द्याशी संबंधित होता? तर शिक्षण. या ग्रंथाशी एल्फिस्टनचा संबंध आहे कोणत्या? तर भारताचा इतिहास. उमाजी नाईक कोणत्या जमातीचे होते? तर रामोशी. पुढे बघा, विविध जातींच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केली? तर छत्रपती शाहू महाराज यांनी. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित नसलेली व्यक्ती, ठीक आहे, नसलेली व्यक्ती कोण? तर भास्करराव जवळकर. दिनकरराव जवळकरांसोबत कन्फ्युजन करून घेऊ नका. भास्करराव जवळकर. कोणता असहकार चळवळीचा भाग 9 कर्ण देण्याची चळवळ. कोणते तत्व सत्यशोधक समाजाचे तत्व नव्हते? तर अद्वैत सिद्धांत. साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? श्री विठ्ठल मंदिर. दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली? 1884 मध्ये कृष्णराव भालेकर यांनी. दीनबंधू, आता जे थोडे वेगळे वाटतात त्याला मी हायलाइट करते. दीनबंधू सार्वजनिक सभा कोणी सुरू केली? 1884 कृष्णराव भालेकर यांनी. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले. 1857चा उठाव. ना पहिले, ना राष्ट्रीय, ना स्वातंत्र्य उद्योग होते, हे मत कोणत्या इतिहासकाराचे होते? तर PC मुजुमदार. ठीक आहे. मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण? माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन. मुंबई प्रांताचा दुसरा गव्हर्नर कोण? जॉन माल्कम. निबंधमालाचे संपादक कोण होते? विष्णू शास्त्री चिपळूणकर. मुंबईचे शिल्पकार कोणास म्हणतात? जगन्नाथ शंकरसेठ. लोकहितवादी यांचे मूळ नाव काय? गोपाळ हरी देशमुख. महात्मा गांधीजींचे मूळ नाव सांगा? मोहनदास करमचंद गांधी. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1924. ठीक आहे. आता इथे 8 मार्च दिला आहे, पण 20 जुलैला ती स्थापना झालेली. 20 जुलै 1924ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झालेली. महात्मा फुले यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे 3 शत्रू कोणते? सावकारशाही, नोकरशाही, ब्राह्मण, भिक्षुकशाही. मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. मानव धर्म सभाचे संस्थापक कोण? दादोबा पांडुरंग तर्खडकर. शतपत्रे कोणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख यांनी. राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? महादेव गोविंद रानडे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, 100 दिवस नाही, 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? आगरकर यांनी. ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव सांगा? स्त्री पुरुष तुलना. आत्ताच बघितलं 1882 मध्ये आपण, म्हणजे तो लिहिला गेला. ठीक आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. रमाबाई असोसिएशन ही संस्था कोणत्या देशात स्थापन झाली होती? अमेरिका. शारदा सदन कोणी स्थापन केले? पंडिता रमाबाई. केडगाव मुक्ती सदन कोणी स्थापन केले? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला? कैसरे हिंद. दीनबंधू हे पत्र कोणी सुरू केले? कृष्णराव भालेकर यांनी. वासुदेव बळवंत फडकेंचे निधन कोठे झाले? अंदमान येथे. तर हे इथे अंदमान नाही येणार, इथे येईल एडनच्या तुरुंगात. एडनच्या तुरुंगात जे कुठे आहे? येमेन मध्ये आहे. ठीक आहे. येमेन या देशात एडनच्या तुरुंगात वासुदेव बळवंत फडके यांचं निधन झालं. पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? ग.वा. जोशी यांनी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? तर मुंबई येथे 1885.
अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? कर्वे यांनी केली. द्विभाषी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बी.जी. खेर. दार कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? 1948. निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे यांनी. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखक कोण? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथाचे लेखक कोण? वीरा शिंदे. कोणत्या वर्षी ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू झाले? 1845 मध्ये मुंबई येथे. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? डॉक्टर आंबेडकर यांनी. महाराष्ट्रातील पहिली प्रशिक्षित शिक्षिका कोण? तर सावित्रीबाई फुले या. महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक कोणास म्हटले जाते? तर मेघाजी लोखंडे यांना. पुढे बघा, महाराष्ट्र राज्य केव्हा अस्तित्वात आले? 1 मे 1960. काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका कोण? सावित्रीबाई फुले. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी. हाय कास्ट हिंदू वुमन या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? पंडिता रमाबाई. केसरीचे पहिले संपादक कोण? आगरकर. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? मुंबई टू ठाणे. प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक कोण? भाऊ महाजन. गोविंद विठ्ठल कुंटे. म्हणजे काय? भाऊ महाजन यांचं मूळ नाव काय होतं? गोविंद विठ्ठल कुंटे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. भाऊ महाजन, गोविंद विठ्ठल कुंटे. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? बाबा पदमनजी मुळे यांनी. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? कर्वे यांनी केली. शतपत्रांचे लेखन कोणी केले? लोकहितवादी यांनी केले. शतपत्रांचे लेखन कोणी केले? लोकहितवादी यांनी केले. वीरा शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणती संस्था स्थापन केली? डिप्रेस्ड क्लास मिशन. समाज समता संघ कोणी स्थापन केला? आंबेडकरांनी 1927ला. कोल्हापूर शहरास वसतिगृहांची जननी कोणी बनविले? शाहू महाराजांनी. संयुक्त महाराष्ट्र समितीत एकूण किती पक्ष होते? तर 11 पक्ष. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वासुदेव बळवंत फडके यांना. स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण मूळ नाव काय? व्यंकटेश भगवानराव खेडकीकर. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केला? तर अमेरिकन कृष्णवर्णीय यांना. डॅश डॅश हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर व्योमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि बरं, मी सेपरेट प्रत्येक अधिवेशन पण कंप्लीट करून घेते आहे. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन प्रत्येक अधिवेशन पण बघू शकता. सगळे माझे झालेले नाही आहे, पण ती सिरीज पण आपली चालू आहे. डॅश डॅश हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस होते. तर S.M. जोशी. महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही हे उद्गार डॅश डॅश यांचे आहेत. तर स.का. पाटील यांचे. 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. तर फजल अली. बेळगाव साहित्य संमेलनात डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. तर शंकरराव देव. पुढे बघा, बेहरामजी मलबारी हे या समाजाचे होते. तर पारशी. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी डॅश डॅश या केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला. तर C.D. देशमुख यांनी. केशवराव जेधे व शंकरराव मोरे यांनी डॅश डॅश हा पक्ष स्थापन केला. तर शेतकरी कामगार पक्ष. केशवराव जेधे आणि शंकरराव मोरे यांनी. डॅश डॅश हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होते. तर B.G. खेर. इसवी सन 1907च्या सुरत येथील अधिवेशनाचे डॅश डॅश हे अध्यक्ष होते. रासबिहारी घोष. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणून ओळखले जाते? तर महात्मा फुले यांना. डॅश डॅश या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर पडला. तर थॉमस पेन यांचा. ठीक आहे, अशा पद्धतीने समाज सुधारक या घटकावरील प्रश्न आपले झाले आहेत. त्याच्याच खाली ह्या बॉक्समध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या त्या पण आपण बघून घेऊ. येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? जपानचे. आणि युआन कोणत्या देशाचे आहे? चीनचे. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंड जिनेव्हा येथे. भारताचे हे सर्व संरक्षण सेना दलाचे
प्रमुख असतात तर कोण? राष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर उपराष्ट्रपती. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? तर ग्रामसेवक. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किती सभा भरवणे बंधनकारक आहे? तर 6. खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे? तर शिरोळ, कोल्हापूर. तर मी याच्यावर कम्युनिटी पोस्टवर प्रश्नही टाकलेला होता. पुढे बघा, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव. कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातले नाही? तर रणथंबोर. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर छत्तीसगड. ठीक आहे, छत्तीसगड. महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? तर C-60. दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिक. राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? तर 250. आणि सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरुग्रह. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपले 3 टॉपिक झालेले आहेत. हां बघा, हा पहिला झाला, हा दुसरा झाला आणि आज आपण हा तिसरा म्हणजे 7 नंबरचा समाजसुधारकही कंप्लीट केलेला आहे. आपण चौथा हा जो आहे 3 नंबरचा आणि हा याचे आपले 2 पार्ट्स आलेले आहेत. आपण हळूहळू हे सगळं पुस्तक लवकरात लवकर कंप्लीट करून घेऊ. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.